आत्या जेव्हा मला म्हणल्या, की आपल्याला सांडगे घालायचे आहेत, तेव्हा मला माझ्या मम्मीची खूप आठवण आली. कारण प्रत्येक वर्षी ती आम्हाला सांडगे द्यायची. मलाच नाही, माझ्या तिघीही बहिणींना सांडगे, पापड, कुरडया, लोणचंसुद्धा अगदी तिनंच घालून द्यायची. आणि तिच्या हाताला जी चव होती ना, ती अप्रतिम होती. खूपच सुगरण होती ती. पण आत्ता ते माझ्या नशिबात नाही आहे. मला खूप लवकर आमची आई सोडून गेली. पण तिची आठवण कायम माझ्यासोबत आहे आणि तिचे आशीर्वाद ही माझ्यासोबत कायम असतील असं मला वाटतं. गोष्टी आपल्या हातात नसतात. आणि आमचे सांडगेही छान झाले होते. 10:30ला माझ्या भाच्याला चहा प्यायचा होता, तर तो मला, "मम्मी तुलाही मी चहा करतो" आणि तो चहा घेऊन आला. असा भाचा असेल तर कुणाला नको आहे. उन्हाळा सुट्टी पूर्ण असंच जर आम्हाला हातात चहा आणून देत असेल, तर असे भाचे 2 काय 3 महिने राहिली तरी कुणाला कंटाळा येणार नाही. त्याने स्वतःही प्यायला आणि मलाही चहा करून आणून दिला होता. आणि सकाळी आत्या म्हणल्या, "सांडगे करून बघ कसे होते चवीला." आणि मग मी सांडगे सकाळी लगेच करून पाहिला. आम्ही पापड असो किंवा सांडगे कोणतीही गोष्ट केली ना, आम्हाला लगेच करून खायची असते ती कशी झाली बघण्यासाठी. डिनर सेट 3,000चा आहे आणि माझ्या मिस्टरांनी त्यांच्या एका फ्रेंडच्या वास्तुशांतीसाठी हा घेऊन आले आहेत आणि तो पॅकही केला त्यांनी आणि ते वास्तुशांतीला घेऊन गेले आणि दिसायला तो खूप आकर्षक होता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. थँक्यू.